महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं फोडाफोडीच्या राजकारणावर टीकास्त्र. फोडाफोडीच्या राजकारणाला काही मर्यादा आहेत का? राज ठाकरेंचा संतप्त सवाल. तसंच सत्ता गेल्यावर भाजपमध्येही अशीच फोडाफोडी होईल असं भासलं. कुठे नेणार आहोत महाराष्ट्र, कुठे नेणार आहोत देश, कुठे नेणार आहोत आपण राजकारण. आणि खूप गलिच्छ जे आता काय महाराष्ट्रात पण जे काय फोडाफोडीचं सगळं राजकारण सगळं सुरू आहे आता, हे काही उमदं राजकारण नव्हे. हे लोकसभा निवडणुकांना अजून 3 वर्ष. SIR आत्ताच का? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सवाल. तसंच SIRचा फटका भाजपलाही बसणार असल्याचा केला दावा. मला कळत नाही. खरं तर महाराष्ट्रामध्ये 3 वर्षानंतर निवडणूक आहेत आणि आता हे याद्या तयार करणार. दरवर्षी मुलं 18 वर्षाची होत असतात. त्या सगळ्या गोष्टी पुढे कशा होणार. अनेक माणसं घरं सोडून जातात, घरं बदलतात, नवीन माणसं येतात. हे ही प्रोसेस थांबून चालणार नाही. ही 3 वर्ष चालू राहणारी प्रोसेस आहे. पक्ष सोडणाऱ्या आमदार खासदारांवरही राज ठाकरेंचा निशाणा. प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, विकले जाणाऱ्यांचा आहे राज ठाकरेंचं मत. भाजप आता जे पायंडे पाडेल तेच त्यांच्या समोर येणार असल्याची ही टीका. भाजप उलटा पिरॅमिड. खालचा पत्ता म्हणजे मोदी, तो कोसळला की भाजप संपणार असल्याचा राज ठाकरेंचा दावा. अमित शहा फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचाही आरोप. पत्त्याचा बंगला करायचा ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. मुंबईतल्या चेंबूरमध्ये बस दुर्घटनेवरही राज ठाकरेंचं भाष्य. शहरांच्या उभारणीकडे कोणाचं लक्ष नाही, त्यामुळे चेंबूरसारखे अपघात होत असल्याचा राज ठाकरेंचा दावा. मुंबईतील चेंबूरमध्ये झाड कोसळल्याच्या दुर्घटनेवरून मुंबई महापालिकेला सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर. झाड पाडण्याआधी लोकांनी महापालिकेला सूचना दिली होती, तरीही धोकादायक झाडं काढली गेली नाहीत. मुनगंटीवारांची टीका. झाड पडण्याच्या अगोदर लोकांनी वारंवार निवेदनं दिली. जर वारंवार निवेदनं दिली, लोखंडाला जंग चढतो. निवेदन आल्यावर ते वाचायला काय तुमच्या बुद्धीला जंग चढला आहे का? तुम्ही वाचून त्याचं आकलन केलं पाहिजे, पत्राचं उत्तर दिलं पाहिजे. जेव्हा एखादा व्यक्ती किंवा समाजातला एक समूह तुम्हाला वारंवार निवेदन दिल्यावर समर्पक उत्तर देण्याची जबाबदारी 7वा वेतन आयोग घेणाऱ्या, जनतेच्या करातून पैसा घेणाऱ्या, गरीबातला गरीब व्यक्ती कर भरतो त्याच्या मेहनतीच्या पैशातून पगार घेणाऱ्या लोकांची जबाबदारी नाही आहे का? तुम्ही स्वतःला सेवक म्हणता, सरकारी कर्मचारी म्हणता, शेतकरी तापात काम करतो आणि तुम्हाला कामाचा ताप येतो. ही अडचणीचा विषय. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. परंपरा कायम राखल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचं अभिनंदन. एकनाथ शिंदेंसोबत जाण्याच्या चर्चा आमदार सुनील शिंदेंनी फेटाळल्या. माझे हितशत्रू अशा वावड्या उठवत असल्याचा आमदार सुनील शिंदेंचा आरोप. एकनाथ शिंदेंसोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं केलं स्पष्ट. दम नाही, अशक्य सगळ्या गोष्टी सगळ्या निराधार आहेत. हे जे कोण माझे हितशत्रू आहेत त्यांना माझ्यावर जास्त प्रेम आहे. आम्हाला माहिती आहे तो कोण हितशत्रू आहे. स्वप्न पण बघत असतील तर अशक्य. ऑपरेशन टायगर चालूच राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कामध्ये सर्वच जण असतात. ठाकरेंची शिवसेना फोडण्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे पुन्हा संकेत. ऑपरेशन बघा सुरूच राहतंय. कालही एक सिनियर लीडर सचिन अहिरजी हे देखील शिंदे साहेबांच्या वरती विश्वास ठेवून शिवसेनेबरोबर जोडले गेलेले आहे. शिवसेनेची ताकद जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली. नेहमी संपर्कात असणारा माणूस जो आहे शिंदे साहेब आहेत. लोकांना एक विश्वास आहे की बाबा याच्याकडे गेल्यानंतर यांच्याकडे गेल्यानंतर आमची कामं जी त्या ठिकाणी होतील. चेंबूर स्कूल बस दुर्घटना प्रकरणी अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव फेटाळला. विरोधकांनी केली होती चर्चेची मागणी, मात्र सरकारकडून यावर निवेदन देण्यात येणार. शाळेच्या बसवर भले मोठे झाड कोसळून
भीषण अपघात झाल्याबाबत हा स्थगन सादर केलेला आहे. सूचनेतील विषय स्थगन प्रस्तावाच्या निकषात बसणारा नाही, तरीही विषयाचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने निवेदन करावे असे निर्देश देऊन मी सूचनेस अनुमती नाकारित आहे. यवतमाळ विधानसभेचे काँग्रेस आमदार बाळासाहेब मांगुळकर यांचे विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन. शेतकऱ्यांना न्याय द्या, पीक विमा तात्काळ द्या अशी मागणी. आज विधानसभेमध्ये भाजप विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झुंपण्याची शक्यता. विधानसभेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कारभारासंदर्भात होणार चर्चा. नियम 293 अन्वये चर्चा होणार. आमदार अमित साटम मांडणार प्रस्ताव. आमदार रोहित पवार आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार. शेतकऱ्यांना कर्जमाफी करताना घातलेल्या अटींवर चर्चा होणार. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम. यवतमाळमध्ये 30 जून ते 29 जुलै एका महिन्यामध्ये मोहीम राबवली जाणार. 22 लाख मतदारांचं गणनापत्रक भरून घेतलं जाणार. जे मतदार गणनापत्रक भरणार नाहीत अशा मतदारांची नावं यादीतून वगळली जाणार. भंडाऱ्यातील घोटाळेबाज राईस मिलर्सना वाचवण्यासाठी मंत्रालयातीलच एका बड्या अधिकाऱ्याची फिल्डिंग. हा अधिकारी भंडाऱ्यातील एका राईस मिलर्सचा नातेवाईक असल्याची माहिती. मिलर्सचे बिंग फोडणाऱ्या मीटर रिडिंगची चौकशी प्रभावित होण्याची भीती. परळीमधील औष्णिक विद्युत केंद्रातील 19 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्यामुळे औष्णिक विद्युत केंद्राच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सिया गोयलचा प्रियकर आरोपी चेतन चौधरीचं लोहगडावर रिक्रिएशन. लोणावळा पोलिसांनी केलं गुन्ह्याचं रिक्रिएशन. केतनच्या हत्येच्या दिवशी चेतन ज्या वेशभूषेमध्ये आला होता त्याच वेशभूषेमध्ये त्याला लोहगडावर आणलं. लोहगडावरील आरोपी चेतन चौधरीचं रिक्रिएशन पूर्ण. गुन्ह्याचं पोलिसांनी 2 तास 40 मिनिटं केलं रिक्रिएशन. हत्येच्या दिवशी सीसीटीव्हीमध्ये दिसलेला चेतनच होता याची पोलिसांकडून पडताळ. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी चेतन चौधरीवर केवळ आरोप आहेत. हे आरोप सिद्ध होणं बाकी आहे. पोलिसांनी सादर करावे, त्यांना पुरावे लागणार आहेत. आरोपी चेतन चौधरींच्या वकिलांची मागणी. मुंबईतील बोरिवली लोकल हत्या प्रकरणानंतर मेट्रो स्टेशनच्या सुरक्षेमध्ये वाढ. मेट्रो स्टेशनवर प्रवाशांच्या बॅगांची तपासणीसाठी वेळ लागत असल्यामुळे प्रवाशांच्या रांगा. सोनं आणि चांदीच्या दरामध्ये घसरण सुरूच. सोनं 1,500 रुपयांनी स्वस्त. सोनं 1,40,000 प्रति तोळा, तर चांदीच्या दरातही 2,000ची घसरण. सोनं 2,25,000 रुपये किलोवर. मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाची मोठी कारवाई. 67 गुन्ह्यांमधील 238 कोटी 18 लाखांचं अंमली पदार्थ नष्ट. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलिसांची विशेष मोहीम. परभणीच्या पालम तालुक्यातील चाटोरे गावामध्ये अट्टल मोबाईल चोराला अटक. मेडशी गावामध्ये एक व्यक्ती महागडे मोबाईल विकत असल्याच्या गुप्त माहिती आधारे पोलिसांची कारवाई. आरोपीकडून 2,75,000चे 18 मोबाईल जप्त. नाशिकच्या मालेगाव कॅम्प भागातील साने गुरुजी नगरामध्ये एका 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या. पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. मयत अनिकेत जगताप यांच्या सासू सासऱ्यांना अटक. पत्नी फरार असल्याची माहिती. नागपूरमधील अस्तक खान हत्या प्रकरणामध्ये 3 जणांना अटक. आरोपींमध्ये कुख्यात गुंड जंगली पांडेचाही समावेश. एकमेकांकडे रागानं पाहण्याच्या क्षुल्लक कारणावरून घटना घडल्याची माहिती. तर प्रकरणाच्या चौकशीसाठी 4 अल्पवयीन मुलंही पोलिसांच्या ताब्यात. मुंबईला पावसाचा रेड अलर्ट. दुपारी 4 वाजेपर्यंत मुंबईला पावसाचा रेड अलर्ट. ठाणे आणि पालघरला देखील हवामान विभागाचा रेड अलर्ट. नागपूर वेधशाळेकडून विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागपूर जिल्ह्याला पण पावसाचा येलो अलर्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.